स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझा स्वामी अनुभव मध्ये. चला तर बघूयात काय आहे आजचा माझा नवीन स्वामी अनुभव. तर आपल्याला असं वाटतं की एखाद्या गोष्टीसोबत आपण खूप अटॅच झालोय, मग ती व्यक्ती असो, वस्तू असो, काहीही असू देत, आपण त्या व्यक्तीशी किंवा त्या वस्तूशी अटॅच होतो, तेव्हा अचानक ती वस्तू, ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाते आणि आपल्याला खूप त्रास होतो. तर ती गोष्ट अचानक घडलेली नसते. ती ऑलरेडी डेस्टिनीमध्ये डिसाइडेड असते आणि ती तशीच घडणार होती. कदाचित त्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होणार होता, म्हणून आज ती गोष्ट आपल्यापासून लांब गेली. की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसोबत, एखाद्या व्यक्तीसोबत खूप अटॅच होतो, ती गोष्ट जेव्हा आपल्यापासून लांब जाते तेव्हा आपल्याला खूप जास्त त्रास होतो. तर असंच झालं की मी एका ठिकाणी एखाद्या गोष्टीसोबत अटॅच झाले होते, कम्फर्ट झाला होता आणि मला तिथून, त्या जागेवरून किंवा त्या ॲटमॉस्फिअरमधून बाहेर पडायचं नव्हतं. पण स्वामींनी मला मार्ग दाखवला, मला त्या गोष्टींमधून बाहेर काढलं. तेव्हा मला खूप त्रास झाला. असं वाटलं की का स्वामी तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून हिरावून घेताय. पण नंतर जाऊन मला कळलं की त्या गोष्टीमुळं मी जर तिथंच थांबले असते त्या गोष्टीसाठी, तर मला पुढे जाऊन त्याच्या 10 पट त्रास झाला असता. जो की ती गोष्ट आत्ता माझ्यापासून दूर जाताना मला खूप कमी त्रास झाला. आणि हेच आहे की एखाद्या गोष्टीसोबत जेव्हा आपली अटॅचमेंट होते आणि आपल्याला ती गोष्ट आपल्यासाठी हानिकारक असते आणि आपण ती गोष्ट नाही सोडू शकत, त्यावेळी स्वामी कृपा होते. कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करत असाल, त्यांची कृपा होते आणि त्या गोष्टीतून आपण जेव्हा बाहेर पडतो, ऑब्व्हियसली आपल्याला त्रास होतो, पण तो त्रास सहन करण्याची ताकद स्वामी आपल्याला देतात. त्यामुळं त्या डेस्टिनीवरती विश्वास ठेवा. जे आज नाहीये, जे आज तुमच्या आयुष्यातून लांब गेलंय, ते कदाचित तुमच्यासाठी पुढे जाऊन चांगलं नव्हतं आणि म्हणून ती गोष्ट आज तुमच्यापासून लांब गेली. फक्त त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि स्वामी जे करतात ते योग्यच करतात. थोडा त्रास होईल, थोडं सहन करा, पण उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल आणि उद्या जाऊन तुम्हाला ही गोष्ट नक्की पटेल की हो, बरं झालं त्या गोष्टीपासून मी लांब झाले त्यावेळी. म्हणून आजचा तो सुवर्ण दिवस किंवा तो चांगला क्षण, तो आनंदाचा क्षण तुम्ही अनुभवू शकताय. सो त्या क्षणाची वाट बघा, तोपर्यंत पेशन्स ठेवा आणि स्वामी मार्ग दाखवतील. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.